किती टॅक्स पेंडिंग आहे बरं पुणे महानगर? कमीत कमी 4.5 ते 5,000 कोटी आणि महानगरपालिकेचा जो आकडा आहे तो 13,000 कोटीचा आहे. त्याच्यामध्ये मोबाईल टॉवरचा विषय आहे. मोबाईल टॉवरवाले म्हणले की आम्ही भरणारच नाही पैसे. सुप्रीम कोर्टाचे निकाल झालेत. महानगरपालिका त्याच्यातनं नंतर राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने पाठवलं की यांच्याकडनं टॅक्स घेऊ नका. बाई घेऊ नका पुढे, पण मागचे काय? मागचे तर पैसे भरले पाहिजेत. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने तुम्हाला त्यांचे पैसे माफ नाही करतायत. आणि माफ करायचे असेल तर राज्य सरकारने द्यावेत आम्हाला पैसे. कारण का आमच्या उत्पन्नाची साधनं काय आहेत? उत्पन्नाची साधनं मालमत्ता कर, मोबाईल टॉवर, जाहिरात फलकी, याच्या व्यतिरिक्त कुठनं उत्पन्न येणार आहे महानगरपालिकेला? 10,000 कोटीचं बजेट असलं तर 10,000 कोटी जमा होत नाहीत, 6-7 हजार कोटीच जमा होतात. त्याच्यातच खेळ करावा लागतो. पत्ते 52च आहेत, तेच पिसावे लागतात. बाकीचे कुठं जातात? जमाच होत नाहीत ना. ते तीच प्रॉब्लेम तोच आहे. आपण एस्टिमेट दाखवतो प्रॉपर्टी टॅक्स मधनं आम्हाला इतके मिळतील, नाही होत तेवढे जमा. ते इफेक्टिव्हली केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती लागते, प्रशासकीय बळ लागतं. त्या दोन्ही गोष्टी झाल्या की निश्चितपणे हा विषय संपेल.